तर सगळी भांडी मी काय केलं होतं, आत आणलेली होती, मांडण्या घासून त्या पण आत आणलेल्या होत्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर मांडण्या काय केल्या, स्वच्छ घासल्या, उन्हामध्ये सुकवून पुसून, मागचे पत्रे वगैरे जाळ्या काढून पुसून आत आणून बांधल्यात. तर बघा, हे तुम्हाला फ्रेम कशी वाटली. ही आहे माझी मोठी मुलगी. जेव्हा ती 6 महिन्याची होती तेव्हा तिचा हा फोटो काढला होता. आणि माझ्या मोठ्या बहिणीची ही मुलगी आहे, जी ह्या साईडची आहे ती. आणि मधला तो बहिणीचा मुलगा, ती माझी मोठी मुलगी. आणि इकडे बघा, आम्ही बाहेर फिरायला गेलो त्यावेळेस फोटो काढलेत. सगळ्यात जी खाली बसलेली आहे ती माझी तन्वी, आणि नंतर मोठी मुलगी, ती बहिणीचा मुलगा, आणि ती जी आहे उभा राहिलेली ती बहिणीची मुलगी आहे. मोठ्या बहिणीला मुलगा आणि मुलगी आहे ती मोठी. तर कसं मुलांनी किती छान डेकोरेट करून ही फ्रेम बनवली आहे बघा. खराब होतात पण खूप छान वाटतं असं. तर इकडे सुंदर अशी भांडी मी मांडलेली आहेत सगळी. मांडणीची भांडी सगळी मांडून झाली आहेत. आणि तिकडे जी भांडी एक्स्ट्राची जी होती ती सगळी मी अशी पोत्यात घालून एकावर एक बाजूला तिकडे ठेवून दिलेत. मी आता काय करणार आहे, इथे ना एक पडदा शिवणार आहे, म्हणजे काय होईल ते झाकून जाईन पूर्ण. तर असं दसऱ्याचं काम चालू आहे. भरपूर सारा पसारा आहे. अजून देवाचं बघायचं आहे, तिकडे सारवण वगैरे काढायचं आहे. घरात खूप सारी ओल आली आहे, त्याच्यामुळे सारवायला पण काही जमत नाही आहे. मग काय सगळं आवरून होसपर्यंत आत्याने छान भाकरी भात केला. आणि काय केलं होतं, दिवस मावळायच्या आधी ना आम्ही झाडाची वांगी काढली ती 5-6. तीच वांगी छान कांदा टमॅटो लसूण कुटून टाकलेला आहे, सूर घालून शेंगदाण्याचं कूट घालून अशी बनवलेली आहे. छान अशी जेवणात वांग्याची सुकी भाजी, भात आणि भाकरी. तर आता बसतो जेवण करायला, आम्ही बसलो आहे. तर या तुम्ही पण छान असं सगळ्यांनी मस्त रानातलं जेवण करायला. तर मला कमेंट्समध्ये विचारतात की ताई तुम्ही हे केलं नाही का, थोडी घेवड्याची पण भाजी बनवली आहे. गणपती गौरीच्या वेळेस साफसफाई करणार का, तर त्यावेळेस काय करायचं, थोडंसं जाळ्या वगैरे काढायच्या, भांडी वगैरे आवरायची. पण गोधड्या वगैरे आम्ही काय करतो, दसऱ्यातच धुतो. तर या सगळ्यांनी छान असं जेवण करायला.